आपल्या सर्वांसमोर एकच उपाय. तो उपाय काय आहे? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार निवडून द्या. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार, सदस्य हे कर्जमाफी आणि विम्यासाठी शेतकऱ्यांच्या नेहमीच लढत राहतील आणि नेहमी इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. मागच्या 2-3 महिन्यामध्ये जो पाऊस झाला, त्या पावसामुळे खूप मोठं नुकसान इकडचं झालं. त्या नुकसानमध्ये सरकारने जी मदत आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आश्वासन दिलं होतं, ती मदत कोणापर्यंत पोहोचलीच नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण ती मदत जर बघितली तर ती अतिशय क्षुल्लक अशी मदत होती. जर एका शेतकऱ्याचा 1 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असेल तर त्याला फक्त 8,500 रुपये देत होते. इथेच पंजाब सरकार 5 लाख पर्यंत रुपये एका हेक्टर साठी देत होता. जेव्हापासून सिंचन डिपार्टमेंट चालू झालंय, इरिगेशन डिपार्टमेंट चालू झालंय, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेले. पहिले शरद पवारांकडे होतं, शरद पवार साहेबांकडनं ते आलं अजितदादांकडे, आणि अजितदादांकडे ते डिपार्टमेंट आलं तेव्हा तिकडे झाला मोठ्या प्रमाणावरती एक भ्रष्टाचार. तुम्ही मुद्दा समजून घ्या. ठिकठिकाणी छोटे पाटबंदर बांधले असते, ठिकठिकाणी छोटे सिंचन प्रकल्प बांधले असते, ठिकठिकाणी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नदीजोड प्रकल्प जर उभा केला असता तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती पण नसती राहिली आणि ठिकठिकाणी पाणी झिरपून ठिकठिकाणी पाणी जाऊन आपल्याला एका बाजूला दुष्काळ घालवता आला असता आणि दुसऱ्या बाजूला पूर परिस्थितीवर पण मात करता आलं असतं. पूर परिस्थितीबद्दल बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली. बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली आहे की अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, जर कर्जमाफी मिळाली नाही, जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे. मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची आहे की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत, हे सरकारचे अधिकारी जे आहेत, ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात. तुम्ही या गुलामांना, चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही. तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही, ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे.